गोपाळ गुंड नावाचे बाबांचे एक भक्त होते। ते मोजणी खात्यात सर्वेअर म्हणून काम करीत असत। बाबांच्या कृपेने त्यांना मुलगा झाला आणि अनेक अडचणीही मार्गी लागल्या। एके दिवशी गोपाळरावांच्या मनात शिर्डीत बाबांच्या नावाने उत्सव करावा असा विचार आला। त्यांनी आपला मनोदय काही मान्यवरांना सांगितला। त्यांनाही ती कल्पना आवडली। मग त्या अनुषंगाने विचारविनिमय झाला। शिर्डीत उत्सव होणार म्हणून सर्वत्र उत्साह संचारला। त्या काळी इंग्रजांचे राज्य असल्यामुळे कोणत्याही प्रकारची यात्रा उत्सव करायचा झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत असे। म्हणून गावातील ज्येष्ठ मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांस तसे पत्र दिले। त्यावेळी कुलकर्णी नावाच्या इसमाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। कार्यक्रमात मूर्ता घालण्याच्या उद्देशाने त्यांचे कान भरले, त्यामुळे अधिकाऱ्याने परवानगी नाकारली। मंडळी निराश झाली। शिर्डीत रामनवमीला काही उत्सव करावा अशी बाबांची इच्छा होती, म्हणून गावकऱ्यांनी पुन्हा प्रयत्न केला। तेव्हा सर्वांचा विचार समजून घेऊन जिल्हा अधिकाऱ्याने उत्सवास परवानगी दिली। तेव्हापासूनच शिर्डीत रामनवमीच्या दिवशी बाबांचा उत्सव होऊ लागला। त्या दिवशी बाबांचे पूजन, भजन आदी कार्यक्रम असत। बाबांचे दूरवरचे भक्तमंडळी तेथे येत असत। या उत्सवामध्ये शके 1833 पासून रामनवमी ही साजरी होऊ लागली। शिर्डीत कृष्ण जागेवर भीष्म नावाचे एक साईभक्त होते। ते कीर्तनही करायचे। त्या वर्षी उत्सवाच्या आदल्या दिवशी त्यांनी काका महाजनी यांना बाबांच्या उत्सवामध्येच रामजन्मोत्सवही साजरा करण्याची आपली इच्छा सांगितली। काकांनाही ती कल्पना आवडली। त्यांनी बाबांची परवानगी घेण्याचे ठरविले। मग ते दोघेही बाबांच्या दर्शनास गेले। त्यांनी आपले मनोगत त्यांना सांगितले आणि रामजन्मावर कीर्तन करण्याची आज्ञा मागितली। बाबांनी होकार दिला। दुसऱ्या दिवशी बाबा लेंडे बागेत गेले असता भीष्मादी मंडळींनी उत्सवाच्या मंडपात सजवलेला पाळणा बांधला। कीर्तनाची तयारी केली। सर्व भक्तमंडळी जमली। काका पेटी वाजवण्यास बसले। भीष्म कीर्तनास उभे राहिले। तेवढ्यात बाबाही आले आणि त्यांनी एक हार काकांच्या गळ्यात घातला व दुसरा भीष्मांना दिला। रामजन्मावरचे कीर्तन फारच रंगले। श्रोत्यांबरोबर बाबाही डोलत होते। पण रामजन्माच्या वेळी उधळलेला गुलाल डोळ्यात जाताच बाबा एकदम संतापले। त्यावेळी बाबांचे उग्र रूप पाहून राधाकृष्णबाईंना आपण आणलेल्या पाळण्याची धडगत नाही असे वाटले। त्यांनी काकांना पाळणा सोडण्यास सांगितले। ते पाळणा सोडण्यासाठी निघाले तेव्हा संतापलेले बाबा त्यांच्या अंगावर धावले। काही वेळाने बाबांचा राग शांत झाला। काकांनी त्यांना पाळण्याविषयी विचारले असता ते म्हणाले, हा पाळणा आत्ताच कसा सोडता? उत्सवाची सांगता अजून व्हायची आहे। दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन झाल्यावर सर्व मंडळींना प्रसाद वाटण्यात आला। नंतर बाबांच्या आज्ञेनुसार पाळणा सोडण्यात आला। अशा प्रकारे शिर्डीत रामनवमीच्या दिवशी रामजन्मोत्सव साजरा होऊ लागला। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।